नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण न ग गोरे यांच्या सुगंधी सृष्टी या एका खूप सुंदर ललित लेखावर चर्चा करणार आहोत. आता हे जरी पाठ्यपुस्तकातलं प्रकरण असलं तरी यात निसर्गाकडे, विशेषतः फुलांकडे पाहण्याचा एक खूपच संवेदनशील दृष्टिकोन आहे. अगदी बरोबर. हा फक्त फुलांवरचा लेख नाहीये. यात लेखक त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना वेगवेगळ्या फुलांच्या व्यक्तिमत्वांशी जोडतात. हो, आणि त्यातून ते देण्याचा म्हणजे दातृत्वाचा एक मोठा विजय मांडतात. चला तर मग या सुगंधी दुनियेत प्रवेश करूया. तर लेखकांनी सुरुवात केली आहे त्यांच्या लहानपणीच्या एका गोड आठवणीने. पुण्यामधल्या शनिवार पेठेतलं घर आणि तिथे रॉकेलच्या कापलेल्या डब्यात लावलेलं एक मोगऱ्याचं कलम. आणि त्या रोपावर आलेली ती पहिली कळी, पोपटी रंगाची, अगदी मुगाच्या दाण्या एवढी. ते वर्णन खूप महत्वाचं आहे. ते वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. हो ना. आणि ती कळी फुलेपर्यंत लेखकाची जी उत्सुकता आहे, दिवसातून 10 वेळा त्या कुंडीपाशी जाऊन पाहणं, ती घालमेल खूपच खरी वाटते. आपणही करतो ना असं काहीतरी नवीन केल्यावर. अगदी. आणि मग ती कळी उमलण्याची प्रक्रिया, त्याचं वर्णन तर अप्रतिम आहे. हो. लेखक म्हणतात, सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता. काय सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे पाकळ्या हळूहळू उघडतायत, जणू सुगंधाच्या पेटीचे कप्पेच उघडतायत. निरीक्षणातील ही संवेदनशीलता खूप खास आहे. आणि रात्रीच्या अंधारात ते पांढरेशुभ्र फूल उमलल्यावर आणि त्याचा तो सुगंध, लेखकाला जो आनंद झाला त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली. कसली? त्यात आपण लावलेल्या झाडाचं ते फूल आहे ह्या अभिमानाची साखर पडली होती. हा अनुभव खूप वैयक्तिक आहे. बरोबर. हा आनंद स्वतःपुरता आहे, स्वतःच्या निर्मितीचा आनंद. म्हणजे मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचं झाड लावायला तसं सोपं असतं, पण त्याचा स्वभाव मात्र एकदम वेगळा. पण निशिगंधाचं वर्णन करताना ते एक पाऊल पुढे जातात असं मला वाटतं. हो, ते म्हणतात, निशिगंधा तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. चवड्यावर उभा राहून म्हणजे जणू काही तो स्वतःला उंच करून म्हणतोय की बघा माझ्याकडे, तो एक परफॉर्मर आहे. आहेच. आणि त्याच्या ते हिरव्यागार छडीवर एकापाठोपाठ एक फुलं येतात. म्हणूनच त्याला गुलछडी हे दुसरं नाव का पडलं असेल हे लगेच लक्षात येतं. तो आपला डौल अभिमानाने सादर करतो. यानंतर लेखक आपल्याला गुलाबाविषयी सांगतात. त्याचा रुबाब तर काही औरच असतो. त्याला राजेश्री असंही म्हटलं आहे. अगदी योग्य शब्द आहे. पण गुलाबाची मागणी मात्र खूप असते. हो, लेखक म्हणतात, गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारं झाड मी तर पाहिलेच नाही. सोपस्कार? काय समर्पक शब्द आहे. अगदी. त्याला कोणतीही जागा चालत नाही. पाणी कमी जास्त झालेलं सोसत नाही. म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते. हो. आणि त्याला वेळेवर खत पाहिजे, मुळांची मोकळी खावी, हंगामाप्रमाणे छाटणी, किडींपासून संरक्षण, मोठी यादी आहे. पण लेखक पुढे म्हणतात की एकदा का गुलाब प्रसन्नपणे फुलू लागला की घेतलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. बरोबर, तो परतावा तसाच असतो. आणि लेखकांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेल्या काळ्या गुलाबाचं वर्णन केलं आहे. हो, ते म्हणतात, काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती. यावरून गुलाबाची विविधता आणि त्याचं सौंदर्य याची कल्पना येते. आता गुलाबाच्या अगदी विरुद्ध स्वभावाची फुलं म्हणजे सायली आणि पारिजातक. हो, सायलीची वेल एकदा लावली की तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तरी चालतं. तरी ती 12ही महिने फुललेली राहते. पण ह्यात सगळ्यात निरीच्छ आहे तो पारिजातक. हो, तो कुठेही लावा, पाणी द्या किंवा देऊ नका. पावसाळ्यात ढग भरून आले की या रांगड्या झाडाला जणू आनंदाचं भरते येते. काय काव्यात्मक वर्णन आहे हे. त्याच्या पांडुरक्या, गाठाळ अंगातून हिरवे रोमांच फुटतात आणि मग त्याला सुगंधाची झुमरं लटकतात. वाह. आणि सकाळी पारिजातकाच्या झाडाखालून जातानाचा अनुभव. तू तर लेखक पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखा मानतात. कारण त्या वृक्षराजाने आपली सगळी फुलं जमिनीवर अंथरलेली असतात. हो, इतकी की पाऊल कुठे ठेवावा हा प्रश्न पडावा. ती उदारता अफाट आहे. आणि याच उदारतेच्या भावनेला लेखक अच्युतराव पटवर्धनांच्या एका वाक्याने अधोरेखित करतात. कोणतं वाक्य? ते म्हणाले होते, द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे. तो मूठ पुरेपूर उघडून देतो. काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही. याला म्हणावे दान. आणि हाच या पाठाचा गाभा आहे असं मला वाटतं. तर या चर्चेतून आपण पाहिलं की सुगंधी सृष्टी हा फक्त फुलांवरचा पाठ नाहीये. नाही, अजिबात नाही. यात मोगऱ्यातून मिळणारा वैयक्तिक आनंद आहे,
निशिगंधाचा डौल आहे गुलाबाचा राजेशाही थाट आहे. आणि सगळ्यात शेवटी सायली आणि पारिजातकाचा तो निरीच्छ उदार स्वभाव. थोडक्यात सांगायचं झालं तर फुलं आपला रंग, गंध आणि डौल दुसऱ्यांवर उधळतात हे त्यांचं दानच आहे. आणि हीच देण्याची वृत्ती लेखकाने या पाठातून आपल्यापर्यंत पोचवली आहे. बरोबर. पण एक विचार मनात येतो. याच पाठामध्ये फुलांना रंग कशामुळे मिळतो यावर एक वैज्ञानिक माहिती पण दिलीये. दिली आहे. त्यानुसार फुलांमधलं कॅरोटीन आणि अँथोसियानिन यांसारखी जी रंगद्रव्य आहेत आणि त्यांची गुणसूत्र. त्यांच्यामुळे फुलांना वेगवेगळे रंग मिळतात. हे झालं विज्ञान. बरोबर. मग असा विचार येतो की विज्ञानानुसार फुलांचे रंग त्यांच्यातल्या रसायनांमुळे ठरतात. पण लेखक ना. ग. गोरे यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक फुलाचा रंग आणि सुगंध हे त्याच्या स्वभावाचं प्रतीक आहे. जगाला काहीतरी देण्याच्या पद्धतीचं प्रतीक आहे का? खूप चांगला मुद्दा आहे हा. म्हणजे विज्ञानाच्या सत्याच्या पलीकडे जाऊन आपण निसर्गाकडे अशा प्रतिकात्मक नजरेने पाहू शकतो का, हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं याचं उत्तर लेखक हो असंच देतात. कसं काय? सगळं आहे. विज्ञान आपल्याला सांगतं की एखादी गोष्ट कशी आहे, सौंदर्य कसं निर्माण होतं. पण साहित्य आपल्याला सांगतं की ते का महत्वाचं आहे, त्याचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे. आणि गोरे आपल्याला तोच अर्थ दाखवत आहेत.